अध्याय आहे. अध्याय 232. रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य वर्णन. रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री सुत उवाच इति वहा कथितं विप्रा रेवा महात्म्यम उत्तमं यथोपदिष्टं पार्थाय मार्कंडेयेन वै पुरा. श्रीसुत वदले ब्राह्मणांनो, श्री मार्कंडेय महर्षींनी जसा पूर्वी युधिष्ठिर राजास उपदेश केला त्याला अनुसरून सर्वोत्तम श्री नर्मदा महिमा मी तुम्हाला सांगितला. शिवाय तेथील तीर्थे, त्यांतीलही विशिष्ट तीर्थे, प्राधान्यानुसार तीर्थांची संख्या व तीर्थानुक्रमानुसार महिमा सांगितला. हे श्री नर्मदा महात्म्य अत्यंत पवित्र व अतुल्य आहे. ते सर्व पापनाशकही आहे. मुनींद्वारा कथित हे श्री नर्मदा चरित्राचे महात्म्य पुण्यदायी आहे. श्रेष्ठ मुनींनो, सप्तकल्पापर्यंत जीवित मृकंड पुत्र, बुद्धिमान, परमतत्वांचे उत्तम जाणकार ब्राह्मण श्री मार्कंडेयांनी सर्व तीर्थांची सेवा तसेच आधी सर्व नद्यांचे सेवन केल्यानंतर ते अनेक कल्पांपर्यंत स्मरणीय श्री नर्मदाला श्री शिवदेहोत्पन्न मानून त्या श्री शिवशंकरद्वारा मेकलकन्येच्या रूपात वर्णित दैत्य विनाशक, अजरामर, श्रेष्ठ, महावैभव संपन्न, संसार विनाशक, उपकारक गंगा श्री नर्मदा देवीला शरणागत झाले. त्या देवीवर अतिप्रेम करून तेही अजरामर झालेत. श्रेष्ठ मुनींनो, श्री नर्मदाच्या दोन्ही तटांवर पदोपदी 60 करोड 60,000 तीर्थे स्थित आहेत. तीर्थांच्या चौफेर हजार नद्या आहेत. मुनीश्वरांनो, त्या सर्वांत श्री नर्मदा मी अतुलनीय मानतो. श्री शंकर मुखोद्गत जे वायुदेवाने श्रवण करून ऋषींना कथन केले, शिवाय तुम्हीही मला विचारले ते सर्व मी तुम्हाला सांगितले. त्याचप्रमाणे मृकंड पुत्र श्री मार्कंडेयांनी युधिष्ठिर राजास उत्तम तीर्थांसहित श्री नर्मदाचा पूर्णतया अनुभव घेऊन परमपवित्र श्री नर्मदाचे संपूर्ण वर्णन केले. श्रेष्ठ ब्राह्मणांनो, मी हे सर्व तुम्हाला संक्षिप्तपणे सांगितले. श्री नर्मदाचे चरित्र पुण्यप्रद व त्रैलोक्यात दुर्लभ आहे. पापनाशक श्री नर्मदा जलाचे सेवन केल्यावर अन्य हजारो जलाचे सेवन करण्याचे काय प्रयोजन? श्री नर्मदा जलाचे सेवन करणारा मनुष्य शाश्वत मुक्ती प्राप्त करतो. इच्छेनुरूप तीर्थास जाऊन श्री नर्मदाचे श्रद्धापूर्वक व अंधश्रद्धेने सुद्धा सेवन पूजन करणाऱ्याला निश्चितच मनोवांछित लाभ होतो. श्री नर्मदा जलाचे सेवन करणारा मनुष्य शाश्वत मुक्ती प्राप्त करतो. इच्छेनुरूप तीर्थास जाऊन श्री नर्मदाचे श्रद्धापूर्वक वा अंधश्रद्धेने सुद्धा सेवन पूजन करणाऱ्याला निश्चितच मनोवांछित लाभ होतो. हे श्री नर्मदा जल श्री ब्रह्मा, श्री विष्णू व साक्षात परतत्व श्री शंकर आहेत. हे जल निराकार, परमशुद्ध, एकमात्र ब्रह्मतत्व आहे. जोपर्यंत तीर्थयुक्त व उत्तम फलदायी अन्य नद्या गरजतात, तोपर्यंत कलियुगात मानवाच्या सेवेने मानवाला देवरूप करणाऱ्या श्री नर्मदेचे स्मरण होत नाही. निश्चितच जगत कल्याणार्थ श्री शंकराने निजदेहोत्पन्न सरिता रूपधारिणी शक्ती श्री नर्मदा अवतीर्ण केली आहे. यज्ञ, वनक्षेत्रादी पुण्यक्षेत्र तोपर्यंत खूप गरजतात जोपर्यंत कलियुगात श्री नर्मदा नामसंकीर्तन होत नाही. जोपर्यंत मनुष्य श्री शंकरोत्पन्न श्री नर्मदा नदी प्राप्त करत नाही, तोपर्यंत तपस्या, व्रत, दानादीचे गुरुत्व, श्रेष्ठत्व गणले जाते. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावरील निवासी श्री शंकराचे अनुचर होतात व उत्तर तटावर निवासी विष्णू लोकात जातात. ते प्रदेश अत्यंत धन्य आहेत जिथे भगवान श्री शंकरोत्पन्न नरकाचा अंत करणाऱ्या श्री नर्मदाचा निरंतर आश्रय लाभतो. शिवांगना श्री नर्मदाच्या पवित्र जलाचे सेवन करणारे लोक महापुण्यवान असून ते पुन्हा दुःखात पडत नाही. ब्राह्मणांनो, श्री नर्मदाचे हे अनुपम पवित्र चरित्र श्रवण वा पठन करणारा सर्व पापातून मुक्त होतो. षडांग पदक्रमासह सर्व देवांच्या स्वाध्यायाचे श्रवण तसेच पठन करण्याचे जे फल प्राप्त होते
त्याच्या 8 फल श्री नर्मदा चरित्राच्या श्रवण वा पठनाने मिळते. यज्ञकर्ता मनुष्यास 12 वर्ष वैदिक यज्ञ करून मिळणारे फल केवळ 1 वेळा श्री नर्मदा चरित्राच्या श्रवणाने मिळते. समुद्रादी सर्व तीर्थात स्नानाने होणारी फलप्राप्ती श्री नर्मदा चरित्राच्या 1 वेळा श्रवणाने मिळते. सर्व शास्त्रांत अतिश्रेष्ठ, सर्व वर्णांना हितकर, धर्मयुक्त हे आख्यान लिखित रूपात ज्या देशात, मंडलात, खेडेगावात, नगरात वा घरात स्थित आहे त्या स्थळी साक्षात श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेशाचा वास असतो. श्री नर्मदा चरित्र धर्म, अर्थ, काम व मोक्षाचा मार्ग आहे. हे शास्त्र गुरूंचाही गुरु तसेच उत्कृष्ट सिद्धीचे कारण आहे. देवाद्वारे कथन केलेले हे पुराण नित्य श्रवण करणारा ब्राह्मण वेदज्ञ होतो, क्षत्रिय विजयी होतो, वैश्य धनसंपन्न होतो व क्षुद्र धार्मिक होतो. स्त्री हे श्रवण करून सौभाग्य, संतती, लक्ष्मी, सुख, स्वर्गवास व उत्तम कुळात जन्म प्राप्त करते. प्रेमभंग करणारा, रसभेदी, कृतघ्न, स्वामीद्रोही, मित्रांची फसवणूक करणारा, गोहत्यारी, विष देणारा, कन्येचा विक्रय करणारा, ब्रह्महत्या करणारा, मद्यपी, स्वर्णादीची चोरी करणारा, गुरुपत्नीशी समागम करणारा, जो कोणी वर्षभर श्री नर्मदाचे चरित्र श्रवण करत सेवन करतो तो निस्संशय सर्व पापातून मुक्त होतो. भोजन भेद करणारा, केवळ स्वतः करता भोजन करणारा, देव, ब्राह्मण, गुरु, माता पिता, साधू व राजाचा निंदक सुद्धा श्री नर्मदा चरित्राच्या श्रवणाने निस्संशय पापमुक्त होतो. निष्पाप शुद्ध अंतःकरणाने नित्यशास्त्र म्हणजे श्री नर्मदा पुराण श्रवण, श्री नर्मदा पुराणाचे वस्त्राभूषणाने पूजन शिवाय पुष्प, फल, चंदनादीने व विविध भोजन सामग्रीने हे शास्त्र तसेच याच्या वाचकाचे पूजन केल्यास देवगुरुसुद्धा या लोक परलोकात निस्संशय पूजित होतात. यास्तव चंदन, वस्त्राभूषणादीने पुराण वाचक तसेच श्री नर्मदा पुराणाचे पूजन करावे. वेदपाठ व नियमांनी केलेल्या अग्निहोत्रांनी जे पुण्य मिळते तेच पुण्यफल शुभ श्री नर्मदा चरित्राच्या श्रवणाने प्राप्त होते. कुरुक्षेत्र, प्रभास, पुष्कर, रुद्रावर्त, गया, वाराणसी, विशेषतः गंगाद्वार, प्रयाग आणि गंगासागर संगम यांसारख्या अन्य विशिष्ट तीर्थांत मिळणारे सर्व पुण्य फल श्री नर्मदा चरित्राच्या श्रवणाने लाभते. भक्तिपूर्वक परममंगल श्री नर्मदा चरित्र म्हणजेच पुराण आदी ते अंतापर्यंत श्रवण करणाऱ्याच्या विशिष्ट पुण्यफलासंबंधी तुम्ही ऐका. तो शिवलोक प्राप्त करून देवकन्यांनी वेढलेला असा शिवानुचर होऊन श्री शंकरासह सुखी राहतो. श्रेष्ठ ऋषीगण, सर्व कथांत श्रेष्ठ हे पुण्य धर्माख्यान ज्या चतुर्वर्णाच्या घरी पठन केले जाते त्यांचे घर धन्य होय. श्री नर्मदा चरित्राच्या म्हणजेच पुराणाच्या ग्रंथाचे विधिपूर्वक पूजन करणाऱ्या गृहस्थाचे कुळ मी धन्य मानतो, कारण त्याच्याद्वारे श्री नर्मदा व भगवान श्री शंकराचे विधिपूर्वक पूजन संपन्न होते. याचप्रमाणे वाचकाचे पूजन झाल्यावर देव व ऋषींचे पूजन संपन्न होते. तसेच जो मनुष्य सर्व शास्त्रांत श्रेष्ठ या उत्तम भगवान श्री शंकर द्वारा कथित हे पुराण महापुण्य फलदायी आहे. ते स्वर्गदायी, पुत्रदायी, धनयशदायी तसेच मरणोत्तर कीर्ती वृद्धिंगत करणारे, धर्ममार्गास लावणारे, आयुवर्धक, अनुपम दुःख स्वप्नांचा नाश करणारे, या पुराणाचे पठन श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे तसेच सर्व सिद्धिदायी आहे. ब्राह्मणास दिलेले हे पुण्य पुराण ब्राह्मणाने वाचल्यास ज्याने ते ब्राह्मणास दिले त्याला त्या पुराणाच्या अक्षरांच्या संख्येइतकी वर्ष शिवलोकात स्थान प्राप्त होते. अशा प्रकारे परमश्रेष्ठ श्री सूतद्वारा श्री शंकर मुखोद्गत जे वायुदेवाने श्रवण करून ऋषींना वर्णन केले ते त्रैलोक्याला पूजनीय श्री नर्मदाचे श्रेष्ठ पुण्यचरित्र सुरुवातीला कुलपती श्री शौनक तसेच ऋषी मुनींसमोर कथित झाले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य वर्णन नावाचा 232वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं पुस्तक नर्मदा पुराणाचं हा ग्रंथ आहे तो कोणाला आपण दिला तर त्याचं फळ दिलेलं आहे. त्याचंच पुन्हा एकदा इथे श्रवणाचं वाचनाचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे. तसंच ज्या वास्तूमध्ये हे वाचन श्रवण होतं तर त्या वास्तूसुद्धा
तेथील वास्तुदेवतासुद्धा प्रसन्न होते किंवा त्या वास्तूचंसुद्धा सेवा कार्य आपल्या हातून घडतं, ती अतिपवित्र होते. हे सर्व इथं सांगितलेलं आहे.